कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आणि या पौर्णिमानिमित्ताने भगवान शिवशंकरांना 1000 दिव्यांची आरास बदलापुरात करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे 1000 दिव्यांची आरास इथे करण्यात आलेली आहे। हजारो महिलांनी इथे येऊन या कार्यक्रमात सहभागी घेतलेला आहे। याचा आयोजक तुषार साटपे यांनी केलेला आहे आणि ते आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। आपण त्यांनाच विचारूया या कार्यक्रमाचं महत्त्व। दादा काय सांगाल? काय नमस्कार। सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही त्रिपुरारी पौर्णिमा इथे मोठ्या उत्साहात साजरी करतो। दरवर्षी आम्ही इथे दिवे लावतो। यावर्षी इथे भगवान शिवशंकराला 1000 दिव्यांची आरास केलेली आहे। मागील 6 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे। आम्ही दरवर्षी 500 दिव्यांपासून सुरू केलं होतं। हे 6वं वर्ष आहे की आम्ही या ठिकाणी 1000 दिवे अर्पण करतो आहे। त्रिपुरारी पौर्णिमेची अशी कथा आहे, अशी कथा सांगितली जाते की भगवान शिवशंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता। तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमा ही साजरी केली जाते। दक्षिण भारतात या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे। भगवान शिवशंकराची जिथे जिथे स्थानं आहेत तिथे मोठ्या प्रमाणात दिवे लावले जातात, दीपमाळ लावली जाते। दक्षिणेत तर दिवे नदीला अर्पण केले जातात, गंगाघाटावर दिवे लावले जातात। या पद्धतीने सगळीकडे दिव्यांची आरास करून ते दिवे नदीला अर्पण केले जातात। या ठिकाणी देखील आम्ही मागील 6 वर्षापासून हा उपक्रम राबवतो आहे। आज परिसरातल्या महिला जमल्या होत्या आणि त्यांनी इथे 1000 दिवे लावले होते। दिव्यांच्या मोठ्या मोठ्या आकृत्या त्यांनी बनवल्या होत्या, रांगोळ्या काढल्या होत्या आणि महिलांनी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला। त्यांच्या भावना असतील ते मनोभावे त्यांनी इथे मांडले आणि शंकराला आराधना केली। यासाठी इथे सगळ्या महिला दरवर्षी जमतात। आपल्यासोबत या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही महिला आहेत, आपण त्यांची भावना विचारूया। मॅडम काय सांगाल आजच्या कार्यक्रमात? आजचा जो कार्यक्रम असतो दरवर्षीप्रमाणे तुषारदादा जे आहेत, तुषार साटपे, ते नेहमी दरवर्षीप्रमाणे त्रिपुरा पौर्णिमा साजरी करतात आणि आम्ही नेहमी येतो, म्हणजे दरवर्षी येतो आणि खूप छान वाटतं। खूप छान पद्धतीने साजरी करतात। एवढे दिवे आणि एवढं सगळं दिव्यांचा आरस असतो, खूप छान वाटतं आणि पब्लिकचं पण खूप म्हणजे खूप छान प्रोत्साहन भेटतं पब्लिकला। अशा पद्धतीने महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। शीतल मोरे, मेट्रो न्यूज, बदलापूर।